नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक खुश खबर आहे. जे कोणी महाडिस्कॉम, महाजेनको, महाट्रान्सको या MSCB एक्झाम 2026 साठी विद्युत सहाय्यक या पदासाठी जर तयारी करत असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी एक गुड न्यूज मी घेऊन आलेलो आहे. गुड न्यूज म्हणजे कुठली विद्यार्थी मित्रांनो, की आता या 2026 मध्ये तुम्हाला टायटल दिसत असेल आपल्या व्हिडिओचं काय आहे, की महावितरण मिशन MSCB एक्झाम 2026. तर आपलं जो मिशन आहे तो मिशन आपण स्टार्ट करता आणि तो मिशनही आपला विद्युत सहाय्यक पदाकरिता लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे, हे तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो. आणि मला तरी असं माहिती पडलं की मार्च फर्स्ट वीक किंवा मार्चच्या लास्ट वीकमध्ये काही इकडे तिकडे दिवस होतील, पण हमखास या मार्च महिन्यामध्ये विद्युत सहाय्यक पदाकरिता एक लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर जे काही टॉपिक असेल किंवा जो काही मागे एक्झाम झाले त्यासाठी तुम्ही काही मार्कांनी राहिला असाल, तर ते मार्क आपल्याला आता 2026 या एक्झाम करिता ते मार्क्स जाऊ द्यायचे नाही. आणि स्पेशली विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थ्यांचे काय होतं की मॅथ्स आणि रिझनिंगमध्ये काय होतं, मार्क्स जात आहेत आणि त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन काय होत आहे, रोकत आहे, म्हणजे थांबत आहे. त्याकरिता मी एक स्पेशल काय घेऊन आलोय माझ्या यूट्यूब चॅनलवर. नवीन असाल तर आत्ताच तुम्हाला सांगू इच्छितो की हा माझा यूट्यूब चॅनल आहे विद्यार्थी मित्रांनो. या चॅनलला तुम्हाला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. आणि काय करायचं आहे, मी आत्ता हा पहिला जो व्हिडिओ आहे हा इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे. आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळंच सिलेबस काय आणि आपण कशा प्रकारे व्हिडिओ घेणार आहोत, कशा प्रकारे स्टार्टअप करणार आहोत आणि काय लेवल असणार आहे या एक्झामची आणि कुठल्या पद्धतीनं, आणि स्पेशली मी IBPS, बरोबर आहे ना, IBPS या एक्झामसाठी मी व्हिडिओ घेत आहे. आणि माझे तुम्ही यूट्यूब चॅनल आधी चेक करून बघा, त्यामध्ये तुम्हाला खूप सारे व्हिडिओ प्लेलिस्ट जाऊन चेक करा या यूट्यूब चॅनलची. या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला खूप सारे व्हिडिओ दिसून येणार आणि त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला टॉपिक वाईज सुरुवात करायची आहे तिथून. आणि मी जे काही प्रॅक्टिस सेट घेणार आहे मॅथ्स आणि रिझनिंगचे, ते प्रॅक्टिस सेट इथून तुम्हाला बघायचे आहे. ठीक आहे, एवढं तुम्हाला कळलं असेल. आणि तुम्हाला माहीतच आहे की जाहिरात ही नक्कीच येणार आहे. नक्कीच म्हणजे नक्कीच. जर तुम्ही आता झोपलेले असाल तर नक्की जागे व्हा विद्यार्थी मित्रांनो. विद्युत सहाय्यक या पदाकरिता हमखास जाहिरात येणार आहे, म्हणजे येणार आहे. ठीक आहे, त्याच्यासाठीच आपण मॅथ्स रिझनिंगचा प्रॅक्टिस सेट काय करत आहोत, सुरुवात करत आहोत. आणि आपलं टायटल पण मिशन MSCB एक्झाम 2026 हेच आपल्या व्हिडिओचं टायटल आहे. आणि आता आपण सुरुवात करत आहोत. या एक्झाममध्ये कुठल्या प्रकारचं सिलेबस असते, कुठले सब्जेक्ट असतात, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. चला तर सुरुवात करूया आपल्या सिलेबस किंवा परीक्षेच्या स्वरूपा. ठीक आहे, बघा, हे आहे आपलं महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी, ठीक आहे, मर्यादित यासाठी एक्झाम होणार आहे. त्यासाठी आपण काय करत आहोत, सिलेबस डिस्कस करत आहोत. बघा, हा आपला आहे सिलेबस आणि परीक्षेचे स्वरूप. तुम्हाला माहित असेल ही ऍड जुनी आहे विद्यार्थी मित्रांनो, पण काय होणार आहे की सिलेबस जो आहे तो सारखाच असणार आहे. ऍड जरी जुनी असणार आहे, ही 2023 ची ऍड आहे, पण मी तुम्हाला काही म्हणजे परीक्षेचं स्वरूप कसं असते त्यासाठी मी काय करत आहो, ही ऍड जुनी इथे मी कॉपी केली आहे आणि त्यानुसारच मी तुम्हाला सिलेबस, डिस्क्रिप्टिव्ह सिलेबस कसा असतो, काय असतो आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारचे एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात, हे सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विद्यार्थी मित्रांनो, विदाऊट स्किप करता. बघा, तुम्हाला हा जो विषय आहे, ह्या विषयामध्ये बघा 1 2 3 4 असे 4 सब्जेक्ट या एक्झाम मध्ये राहतात. बघा, तुम्हाला इकडे प्रश्न संख्या दिलेली आहे, गुण दिलेले आहे आणि परीक्षेचं काय भाषा दिलेली आहे. तुम्ही इंग्रजीमध्ये कम्फर्टेबल असाल तर इंग्रजीमध्ये सॉल्व्ह करू शकता, अदरवाईज तुम्ही मराठीमध्ये काय करू शकता, पेपर सॉल्व्ह करू शकता. बघा, इथे 75 मिनिटाचा हा पेपर असतो. बघा, 150 गुण आहे आणि 75
प्रश्नांची संख्या आहे एकूण. बघा 75 गुणिला 2 कराल तर 150 होतं. म्हणजे तुम्हाला एक क्वेश्चन 2 मार्कला विचारला जाऊ शकतो, म्हणजे विचारणारच. ठीक आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला अशा प्रश्नांची तयारी करायची आहे की आपले प्रश्न काही होणार नाही, चुकणार नाही. आणि याची काळजी आता आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत की कसं टॅकल करायचं आहे प्रश्नाला. बघा, आता हा जो पहिला जो सब्जेक्ट आहे तांत्रिक विषयातील विषयाचे ज्ञान म्हणजे प्रोफेशनल नॉलेज. तर याच्यासाठी तुम्हाला जे नंबर ऑफ क्वेश्चन असणार आहे ते 25 असणार आहे. आणि 25 साठी तुम्हाला मार्क्स असणार आहे 50. ठीक आहे. म्हणजे 25 प्रश्न असणार आहे आणि ते 25 प्रश्न 50 मार्क्ससाठी असणार आहे. दुसरं बघा, रिझनिंग, त्यालाच तर्कशक्ती असे म्हटलं जातं. तर तर्कशक्ती या प्रश्नांची संख्या आहे 20 आणि याच्यासाठी मार्क्स आहेत 40. म्हणजे 20 प्रश्न हे 40 मार्क्ससाठी तुम्हाला विचारले जातील. त्यानंतर आहे संख्यात्मक अभियोग्यता, यालाच म्हणतात क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड. यासाठी प्रश्न विचारले जाणार 15 आणि याच्यासाठी गुण असणार आहेत 30. आणि त्यानंतर शेवटचा जो सब्जेक्ट आहे तो तुमचा तो मराठी म्हणजे मराठी लँग्वेज. हे याचे प्रश्न असणार आहे 15 आणि या 15 प्रश्नासाठी 30 मार्क तुम्हाला घ्यायचे आहे. बघा, इथून फक्त मुलांचा काय प्रॉब्लेम आहे, रिझनिंग आणि कुठला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे कुठलं संख्यात्मक अभियोग्यता, हा मुलांचा खूप डोकेदुखीचा विषय आहे. आणि या दोन विषयामुळे काय होतं विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सिलेक्शन रोखले जातात, सिलेक्शन होत नाही. तर त्यासाठी मी तुम्हाला एवढी टेक्निक आणि एवढी जबरदस्त तुम्हाला मेथड या आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगणार आहे आणि घेणार आहे. ठीक आहे. त्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे, फक्त कंटिन्यू माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करायचं आहे. 1 महिना तुम्ही फॉलो करून बघा, 15 दिवस फॉलो करून बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या रिझनिंग किंवा क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड या विषयामध्ये किती पकड बनणार आहे हे तुम्हालाच दिसून येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचा हा सिलेबस राहणार आहे. आणि या सिलेबसमध्ये काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, हे 2 सब्जेक्ट स्कोरिंग आहे. म्हणजे स्कोरिंग का बरं, एकदा का मॅथ आणि रिझनिंग तुमची पकड बनली तर हे जे 2 सब्जेक्ट आहे कुठले, तुमचं प्रोफेशनल नॉलेज आणि तुमचं जे मराठी लँग्वेज आहे, मराठी लँग्वेज मध्ये सगळेच विद्यार्थी चांगले गुण घेऊ शकतात. ठीक आहे. प्रश्न पडतो फक्त मॅथ्स आणि रिझनिंगचा. ठीक आहे. याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, मी जे जे प्रश्न घेणार आहे ते प्रश्न प्रॅक्टिस करायचे आहे आणि कंटिन्यू व्हिडिओ बघत चालायचे आहे माझे. आणि मी आता तर सुरुवात करणार आहे या महावितरणचे जे जे काही पोस्ट आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी मी आता प्लेलिस्ट सुरू करणार आहे. पण माझ्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी टॉपिक वाईज प्लेलिस्ट पडलेली आहे, डेली PYQ सिरीज पडलेली आहे. सगळ्याच भरतीचे PYQ सिरीज तुम्ही बघायचे आहे कंटिन्यू. कारण का होणार, तिथून तुम्हाला टेक्निक माहीत होणार की मी कुठल्या प्रकारे कशा प्रकारे टीचिंग घेत आहे. तर ठीक आहे, एवढं तुम्हाला कळलं म्हणजे तुम्हाला ह्या 4 विषयी जे काही माहीत नव्हतं ते मी तुम्हाला सांगून दिलं की अशा प्रकारे तुमचा काय असतो, एक्झाम पॅटर्न असतो. काय असतो, एक्झामचा पॅटर्न असतो. तर तो एक्झामचा पॅटर्न तुम्हाला पहिल्यांदा लक्षात आलेला आहे. हा इंट्रोडक्शन हा व्हिडिओ आहे, तर हा सगळ्यांनी आधी काय करायचं, बघून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण कमसे कम 10 जानेवारीपासून आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर आपली जी ITI ठीक आहे विद्युत सहाय्यकसाठी काय करणार आहोत, आपण काय करणार आहे, सिरीज सुरू करणार आहोत. कुठली, मॅथ्स आणि रिझनिंग या विषयासाठी 10 जानेवारीपासून. तर विद्यार्थी मित्रांनो, जे कोणी विद्यार्थी नवीन असतील तर त्यांना तुम्ही सांगा, तुमचे कोणी मित्र असतील, भाऊबंदकी असतील तर त्यांना पण हा व्हिडिओ प्रोव्हाइड करा, जेणेकरून त्यांना पण या एक्झामबद्दल माहीत असायला पाहिजे. आणि हमखास जागा येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, हे गॅरंटी आहे. ठीक आहे. चला आता आपण बघूया, आपण आपल्या व्हिडिओमध्ये कशा प्रकारे आणि काय घेणार आहोत या संदर्भात थोडीशी माहिती बघूया. बघा, आता मी जे काही प्रॅक्टिस सेट घेणार आहे, कुठले, मॅथ्स आणि रिझनिंग मधले, मॅथ्स आणि रिझनिंगचे जे काही प्रॅक्टिस सेट घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या प्रॅक्टिस सेटमध्ये नेमकं काय घेणार आहोत किंवा काय असणार आहे. ठीक आहे. बघा, हा पॅटर्न आहे IBPSचा, बरोबर आहे ना. IBPS पॅटर्ननी तुम्हाला हा काय होणार आहे, प्रश्नांचा काय संच मी तयार करणार आहे. म्हणजे जे काही IBPS मध्ये विचारलं जातात 1, 2,
3, 4 आणि 5 ऑप्शन जे काही असतात त्या ऑप्शननुसारच आपण किंवा जो IBPS सध्या ट्रेंड सुरू आहे प्रश्नांचा त्या ट्रेंडनीच आपण काय घेणार आहोत प्रॅक्टिस सेटमध्ये प्रश्न घेणार आहोत. ठीक आहे, एवढं तुम्हाला कळलं. पहिला बघा, मॅथ आणि रिझनिंगवर जे काही आतापर्यंत PYQ सिरीज विचारली आहे IBPSनी. ठीक आहे, IBPSनी काय विचारले, जे काही मॅथ्स आणि रिझनिंगचे PYQ सिरीज विचारलेले आहे ते आधी आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, एवढं समजलं. तुमचे काही विद्युत सहाय्यकचे काही याआधी जे काही पेपर झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो ते पेपर आपण आधी डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर आपण काय करणार आहोत टॉपिक वाईज PYQ सिरीज डिस्कस करणार आहोत. जे काही आपले टॉपिक असेल, ठीक आहे, मॅथ्समध्ये जेवढे काही किंवा रिझनिंगमध्ये काही जे काही टॉपिक विचारले जातील ते टॉपिक वाईज PYQ सिरीज चालू करणार आहोत. ठीक आहे, आणि ती सगळी सिरीज आपण शॉर्ट ट्रिक्सनी काय घेणार आहोत सोडवणार आहोत आणि शॉर्ट ट्रिक्सनीच आपण काय करणार आहोत सगळे प्रश्न सोडवणार आहोत. तुम्ही एकदा माझ्या चॅनलला काय करा व्हिजिट करा आणि व्हिजिट केल्यानंतर तुम्ही काय करा तिथले व्हिडिओ बघून बघा, म्हणजे तिथले तुम्ही व्हिडिओ फॉलो करा आणि त्यानंतर तुम्हाला समजून येईल की या यूट्यूब चॅनलवर ऑथेंटिक सोर्सनी काय केले जातात प्रश्न विचारले जातात आणि तेच प्रश्न मी काय घेतलेले आहे व्हिडिओमध्ये घेतलेले आहे. ठीक आहे, नवीन असाल विद्यार्थी मित्रांनो तर माझ्या चॅनलला आधीच सबस्क्राईब करून घ्या तुम्ही. ठीक आहे, तर हे झालं आपलं प्रॅक्टिस सेटमध्ये आपण काय घेणार आहोत याबाबत माहिती. ठीक आहे, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे ठीक आहे, तुम्हाला काय करायचं आहे ह्या माझा व्हॉट्सअप ग्रुप आहे स्पेशली काय विद्युत सहाय्यक मॅथ्स आणि रिझनिंग. ठीक आहे, यासाठी मी एक स्पेशली व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे जेणेकरून कुठल्याच विद्यार्थ्यांना जर काही प्रॉब्लेम आला तर ते मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकणार. ठीक आहे, की सर मला याच्यामध्ये प्रॉब्लेम येत आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत आहे, तर हे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. ठीक आहे, काय करायचं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करायचं QR नी याला स्कॅन करायचं. हे स्कॅन झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट माझ्या कुठल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हाल आणि जॉईन झाल्यानंतर तुम्हाला स्पेशली जे काही मॅथ्स आणि रिझनिंग यासाठी प्रॉब्लेम येत असेल तर ते आपण प्रॉब्लेम मिळून सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे, हा आपलाच प्लॅटफॉर्म आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही याला फॉलो करा आणि बघा तुमची जी प्रॅक्टिस ते अप्पर लेवलनी काय होणार आहे प्रॅक्टिस होणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा त्यानंतर तुम्हाला थोडंसं एक सांगू इच्छितो. काय सांगू इच्छितो की बघा सुरुवात करताना मॅथ्स आणि रिझनिंगची सुरुवात करताना आधी काय करायचं माझा यूट्यूबवर तुम्ही जाऊन बघा. माझ्या यूट्यूबवर तुम्हाला यूट्यूबची लिंक पण मी ग्रुपवरती शेअर केलेली या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर केलेली आहे. तर या व्हॉट्सअप ग्रुपला जे मी लिंक टाकलेली आहे यूट्यूबची त्या यूट्यूबच्या लिंकवर जाऊन तुम्ही काय करायचं आधी प्लेलिस्ट चेक करायची. त्या प्लेलिस्टमध्ये काय केलेलं आहे मी टॉपिक वाईज सिरीज घेतलेली आहे. दुसरी घेतलेले डेली PYQ सिरीज घेतलेली आहे ती पण आहे. त्याच्यानंतर जे काही सगळ्याच भरतीसाठी जे काही मी व्हिडिओ घेतलेले आहे ठीक आहे ते पण तुम्ही काय करायचं एक एक दिवस म्हणजे बघायचे. जसं की टॉपिक तुमचा कुठला जर वीक असेल तर टॉपिक तुम्ही आधी क्लिअर करा माझ्या यूट्यूब चॅनलवरून. ठीक आहे, त्याच्यानंतर मी डेली PYQ सिरीज घेतलेली आहे तुम्ही ते पण डेली PYQ सिरीज बघू शकता. त्यानंतर जे काही मी सगळ्याच भरतीसाठी व्हिडिओ घेतलेले आहे ते पण तुम्ही आधी काय करा बघणं सुरुवात करा. हे एवढं आधी काम करा. ठीक आहे, हे प्रथम तुम्हाला काम करायचं आहे. टॉपिक वाईज डेली PYQ सिरीज आणि भरतीचे व्हिडिओ तुम्हाला आधी बघायचे. ठीक आहे, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण ही काही सिरीज सुरू केलेली आहे. ठीक आहे, विद्युत सहाय्यकची जी सिरीज सुरू करणार आहोत त्यामध्ये कसं असणार आहे याच्यामध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 असणार आहे. म्हणजे पार्ट 1 मध्ये काय असणार आहे याच्यामध्ये मॅथ्सचे प्रश्न असणार आहे जे काही आपण घेणार आहोत ते, आणि पार्ट 2 मध्ये स्पेशली रिझनिंगचे प्रश्न असणार आहे. म्हणजे एका व्हिडिओमध्येच आपलं मॅथ्स आणि रिझनिंग आपण काय करणार आहोत खतम करणार आहोत आणि अशा लेवलचे IBPS ने विचारलेले प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत. समजलं विद्यार्थी मित्रांनो? तर आता तुम्हाला हा इंट्रोडक्शन व्हिडिओ समजलाच असेल की आपण नेमकं काय घेणार आहोत आणि कशा प्रकारची तयारी करणार आहोत. एवढं जर समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो तर व्हिडिओला काय करायचं लाईक करायचं, व्हिडिओच्या खाली कमेंट्स करायचं की तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट्स करायचं आणि हा व्हिडिओ अशा लोकांपर्यंत शेअर करा की जेणेकरून आपल्यामुळं दुसऱ्यांचा पण फायदा झालेला पाहिजे.
ठीक आहे. आणि नवीन असाल तर चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आणि याला तुम्ही 5-6 दिवस फॉलो करून बघा या यूट्यूब चॅनलला. तुम्हाला हमखास या व्हिडिओ चॅनल, हा जो यूट्यूब चॅनल आहे विद्यार्थी मित्रांनो, याची तुम्हाला जी काही गरज भासणार आहे ती गरज तुमची काय होणार आहे, निघून जाणार आहे. म्हणजे तुम्हाला इथे बेनिफिट मिळणार आहे. ठीक आहे. आणि हमखास एक्झाम काय होणार आहे, म्हणजे एक्झाम जी भरती आहे, ठीक आहे ना, कुठली विद्युत सहाय्यकची, ती भरती हमखास येणार आहे. ही माझी गॅरंटी आहे विद्यार्थी मित्रांनो. आतापासून मॅथ्स आणि रिझनिंगच्या प्रॅक्टिसला सुरुवात करा आणि जी माझी प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टला तुम्ही फॉलो करा. ते प्लेलिस्टची लिंक मी माझ्या व्हिडिओच्या खाली देत राहतो, तर ती दिलेली लिंक आहे, त्या व्हिडिओला फॉलो करा. आणि तुम्ही काय करा, टॉपिक वाईज डेली PYQ सिरीज माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे, ते सोडवणं किंवा बघणं सुरू करा. आणि एक कॉपी करा विद्यार्थी मित्रांनो. काय करायचं, एक कॉपी म्हणजे पेजेसची कॉपी करा. आणि काय करायचं, ते जे व्हिडिओमध्ये प्रश्न घेतलेले आहे ते एक एक प्रश्न तुम्ही लिहून ठेवत चला, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये तेच प्रश्न वारंवार काय होणार, रिपीट होणार आणि त्याची तुम्ही प्रॅक्टिस करणार. समजलं. एवढं काम करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतोय. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर माझा हा व्हॉट्सअप ग्रुप आहे, या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि इथे तुम्ही तुमचे डाऊट विचारू शकता. ठीक आहे. तर थँक्यू विद्यार्थी मित्रांनो, माझं म्हणणं ऐकून घेतल्याबद्दल. आपण भेटणार आहोत 10 तारखेपासून, 10 जानेवारीपासून कुठल्या, आपल्या विद्युत सहाय्यक या पदाकरिता जे काही मॅथ्स आणि रिझनिंगची प्रॅक्टिस सेट सुरू करणार आहोत, त्या प्रॅक्टिस सेटमध्ये 10 जानेवारीपासून आपण भेटणार आहोत. ठीक आहे. जर नवीन असाल तर काय करा, आधीच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. भेटूया आपल्या नंतरच्या क्वेश्चन सिरीज म्हणजे 10 जानेवारीपासून आपण भेटणार आहोत. ठीक आहे. चला थांबूया इथेच, भेटूया 10 तारखेला. ठीक आहे. थँक्यू सो मच.